नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने आज दंगा नियंत्रण योजना मोहीम राबवण्यात आली। वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित या विशेष सराव मोहिमेत पोलीस, अग्निशमन दल आणि महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी सहभागी झाले होते। कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती किंवा दंगलीसारखी घटना घडल्यास त्यावर तातडीने किंवा प्रभावीपणे नियंत्रण कसे मिळवायचे याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले। विविध यंत्रणांमधील समन्वय वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी तपासणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता। सर्वांना सुप्रभात। आज दिनांक 17 जून 2026 रोजी वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्रेड हार्ट स्कूल या ग्राउंडवरती वाशी पोलीस ठाणे, महापालिका, फायर ब्रिगेड आणि वॉर्ड ऑफिस आणि इतर लोकल बॉडीजच्या सहकार्याने आज आपण एक इथं दंगा काबू योजना आमच्या माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय परिमंडळीय DCPSO यांच्या आदेशाने आज इथं आयोजित करण्यात आला होता। सदरच्या दंगा काबू योजनेमध्ये आमचा पोलीस विभाग आणि शासनाचे इतर विभाग, महापालिकेचे इतर विभाग यांच्याशी एकदम शॉर्ट नोटीसवरती कोऑर्डिनेशन हे झालेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला टायमिंग उत्कृष्ट मिळालेला आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आजचा हा दंगा काबू योजनेची स्कीम इथं राबवलेली आहे। दंगा काबू योजना राबवायचं कारण की आता नजीकच्या काळामध्ये मोहरमचा सण आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे आणि आपल्याला माहीतच आहे की वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे जे नवी मुंबईमध्ये सर्वात सेन्सिटिव्ह असल्यामुळे इथं बऱ्याच प्रकारचे जन आंदोलन होत असतात। त्या आंदोलनाच्या दृष्टीने आम्ही लोक कितपत तयारीत आहे ही सगळी चेक करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही हा योजना आज राबवलेली आहे। त्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे एकूण 3 अधिकारी आणि एक 25 लोक आम्ही समाविष्ट झालो होतो। तसेच महापालिका, फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि कर्मचारी होते। अशा रीतीने उत्कृष्टरित्या आम्ही ही दंगा काबू योजना आज राबवलेली आहे। नागरिकांना या निमित्ताने एकच सांगता येईल की आता नुकताच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, अधिवेशन पण आहे, मोहरमचा सण आहे, त्यामुळं सोशल मीडिया किंवा इतर कुठल्याही माध्यमातून कुठल्याही चुकीच्या अशा बातम्या आपल्यासमोर पोहोचल्या तर त्याला लगेच रिॲक्ट होणं शक्यतो टाळावं, माहितीची खातरजमा करावी। तशा प्रकारची माहिती मिळाली तर आमच्या पोलिसांशी संपर्क साधावा, आमचे सोशल मीडिया लावे त्यांच्याशी संपर्क साधून त्यातली सत्यता काय आहे ती पडताळूनच त्याप्रमाणे पुढच्या कायदेशीर गोष्टी केल्या जातात अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।